आणि आजच्या टी20 हाय व्होल्टेज सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। मुंबईच्या ओव्हल मैदानातल्या क्रिकेटप्रेमींशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। टी20 वर्ल्ड कप मध्ये आज एक महत्त्वाची मॅच ही होणार आहे, ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान। हा सामना आज रंगणार आहे, याकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागून आहे। सध्या मी ओव्हल मैदानावरती आहे। याच मैदानावरती सकाळपासून जे क्रिकेट चाहते आहेत ते इकडे क्रिकेट खेळायला येतात। आपल्यासोबत काही तरुण मुलं आहेत जे क्रिकेट प्रेमी आहेत। काय वाटतं, आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे, काय वाटतं? इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये नेहमीच एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यामध्ये नेहमी आपण बट ऑब्वियस आहे की इंडियाला सपोर्ट करतो आणि ॲज युजल इंडिया जिंकेल असं आम्हाला सगळ्यांना तर वाटत आहे। आम्ही आमच्या जोशाने इंडियाला सपोर्ट करू। आपली तर गोलंदाजी एक नंबर आहे, सगळ्या बाकीच्या पेक्षा आपली जबरदस्त गोलंदाजी आहे। हर्षदीप वगैरे सगळे चांगले प्लेयर आहेत। अपेक्षा तर सर्वांकडूनच असणार आहे, बट सगळ्यात जास्त आपल्याला अभिषेक शर्मा किंवा सूर्यकुमार यादव, आपला बुमराह असणार। ची मॅच आहे, काय वाटतं किती आपण टार्गेट देऊ जर पहिली बॅटिंग आली? आपलं तर 250 असणार, 250 रन तर मारू शकेल इंडिया। तुम्हाला काय वाटतं, पहिली बॅटिंग आली तर किती आपण त्यांना टार्गेट देऊ? 200+ टार्गेट इंडिया देणार। पहिली बॅटिंग आपल्यापाशी आली तर आपण 200 रन त्यांना टार्गेट देऊ असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। हा उत्साह आहे, हा आत्मविश्वास आहे भारतीयांमध्ये। या सामन्याला सामोरं जात असताना भारत नक्कीच जिंकेल आणि 250चं टार्गेट भारत पाकिस्तानला टी20 मॅचमध्ये देईल असा विश्वास या सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे। सूर्यकुमार यादवची टीम आज कोलंबोमध्ये काय धमाका करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।